तर हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज असंच मनात विचार आला सकाळी उठल्यावरती की जेजुरीचे दर्शन घेऊया. तर मी आणि माझा मित्र आजचं ठरलं की जाऊया आता जेजुरीला. तर घेतली चावी, मारली की निघालो जेजुरीला. तर जाता आता खूप भूक लागली म्हणून इथे नाश्त्यासाठी थांबलो. तर इथं घेतलं पोहे आणि उपमा. तर खूपच छान लागले इथे पोहे. त्यानंतर म्हटलं की चहा पिऊया. तर चहा घेतला त्यानंतर आणि त्यानंतर परत प्रवास चालू केला आपला जेजुरीसाठी. त्यानंतर पोहोचलो आपण जेजुरीमध्ये. तर जेजुरीमध्ये पोहोचल्यानंतर खूपच आनंद वाटला की खूपच छान आहे इथे. हा आहे त्याचं मुख्य द्वार, जिथून आपल्याला वरती जायचं आहे ते. आणि मग काय, इथून केला आपला प्रवास वरती चालू. त्यानंतर इथून केला आपला प्रवास वरती चालू. इथं खूप सगळे दुकानं बघून वाटलं की जत्रेत आल्यासारखं वाटलं आहे, पण खूपच छान इथं आहे एकदम. त्यानंतर वरती जायला आम्ही चालू केले. खूपच छान होते. तर काहीच बघू शकता, हे आहे मंदिर जेजुरीचे. खरंच ही सोन्याची जेजुरी काम म्हटली जाते, इथं आल्यावरती समजलं मला. इथं दर्शनाला गेल्यावरती कळलं की 2 तास आधीच लाईन लागल्या होत्या, म्हणून आम्ही घेतली VIP एंट्री. कारण तुम्हाला तर माहितीच आहे, आम्ही सगळी VIPच आहे. त्यामुळे डायरेक्ट आपण जातो फक्त VIP एंट्रीतून. तर हे आहे पास 200 रुपयाचं प्रति माणसाचं. तर एक माणसाला 200 रुपये तिकीट देऊन VIP एंट्री मिळाली. आज कळालं की VIP एंट्रीचं काय असतं. मग काय, VIP एंट्री घेऊन डायरेक्ट आम्ही गेलो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. तर इथं पण थोडीशी गर्दी होती, पण तरी पण 5 मिनिटामध्ये आपले दर्शन झाले आणि आपण मंदिरातून बाहेर आलो. तर दर्शन घेतल्यानंतर एकदम छान मन प्रसन्न झालं. तर इथं आल्याचं काहीतरी चीज झाल्यासारखं वाटलं. तर काही अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण खाली चाललेलो आहे. तर असे सुंदर नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी संजय डुमने व्लॉग्सला फॉलो करायला विसरू नका.